सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी उद्धव सेनेकडून केली जात असताना केंद्रातील मोदी सरकारनं बाळासाहेब ठाकरे यांच्याशी शेवटच्या क्षणापर्यंत एकनिष्ठ राहिलेले माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करून त्यांचा गौरव केलाय। खरं तर जोशी यांना असा काही पुरस्कार द्यावा अशी मागणीही कुणी केलेली नव्हती, परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्याशी कायम एकनिष्ठ राहिलेल्या व उद्धव ठाकरेंकडून दुर्लक्षित करण्यात आलेल्या शिवसैनिकाचा आम्ही सन्मान करतोय हे दाखवून देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिफारसीवरून मोदींनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं। पण यामागचं नेमकं राजकारण काय आहे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच केंद्र सरकारला पत्र पाठवून बाळासाहेब ठाकरे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली होती। या मागणीमागे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणं ही राऊत यांची अपेक्षा होती, पण बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन शिंदे सेनेवर ताबा मिळवणाऱ्या एकनाथ शिंदेंना अडचणीत आणणं हाही राजकीय हेतू होता। जर तुम्ही खरंच बाळासाहेबांच्या विचारांचे वारस असल्याचे दावे करत असाल तर मग त्यांचा सन्मान करून दाखवाच असं एक प्रकारे आव्हानच राऊत यांनी या माध्यमातून एकनाथ शिंदे व भाजपला दिलेलं होतं। या विषयावर ठाकरे परिवारातील कुणीही काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती। एकीकडे ही चर्चा सुरू असताना केंद्र सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी पद्म पुरस्कारांची यादी जाहीर केली। त्यात अचानक माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांचं नाव आल्यानं सर्वांनाच आश्चर्य वाटलं। मोदी सरकारनं जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करून त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा गौरव केलाय। 1967 ते 2004 पर्यंत अशी 37 वर्ष राजकारणात सक्रिय असलेल्या मनोहर जोशी यांनी या काळात 2 वेळा मुंबईचं नगरसेवक पद, एकदा महापौर, 3 वेळा विधान परिषद तर 2 वेळा विधानसभेची आमदारकी, एकदा अल्प काळाचे का होईना विरोधी पक्षनेते पद, नंतर सुमारे 4 वर्ष शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री अशी राज्याच्या राजकारणात अनेक महत्वपूर्ण पदं भूषवली। यानंतर केंद्रीय राजकारणातही त्यांनी योगदान दिलंय। अटल बिहारी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री, लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं। या सर्व राजकीय कारकिर्दीमध्ये मनोहर जोशींच्या नावावर अशी कुठलीही भरीव कामगिरी नाही। एक छोट्याशा कुटुंबातून आलेला माणूस थेट लोकसभा अध्यक्षांपर्यंत झेप घेतो ही त्यांची वैयक्तिक प्रगती नक्कीच होती। पण राज्य किंवा देशाच्या राजकारणात या 30 ते 40 वर्षात ऐतिहासिक निर्णय त्यांच्या नावावर नाहीये। पण बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत व आज्ञाधारक शिवसैनिक म्हणून त्यांचं उदाहरण केवळ शिवसेनेत नव्हे तर इतर राजकीय पक्षातही आदरानं सांगितलं जातं। 1995 ते 99 या काळात याच निष्ठावंत शिवसैनिकाचा गौरव म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी जोशींना शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री होण्याचा मान दिला होता। अखेरच्या काळात त्यांच्या जावयाच्या नावावर काही भूखंड घोटाळ्याची चर्चा झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवलेल्या एका पत्रालाच आदेश मानून जोशींनी एका शब्दाचीही तक्रार न करता मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही दिलेला होता। इतकी त्यांची निष्ठा होती। याच आज्ञाधारकपणाची पावती म्हणून मुख्यमंत्री पद गेल्यानंतरही बाळासाहेब ठाकरे यांनी जोशींना केंद्रात मंत्री ते थेट लोकसभेचा अध्यक्षही बनवून त्यांचा सन्मान केला होता। मात्र बाळासाहेब ठाकरे यांचं 2012 मध्ये निधन झालं। त्यानंतर मात्र जोशी यांचं शिवसेनेतील महत्व घटत गेलं। तब्येतीच्या कारणावरून तेही सक्रिय राजकारणापासून थोडेसे दूर होत गेले। दरम्यानच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्याची घोषणा सरकारनं केली होती, पण त्याला विलंब लागत होता। म्हणून काही शिवसैनिकांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना साकडं घातलं होतं। या प्रकाराची बरीच चर्चा झाली। त्यावर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते त्यांच्या वडिलांच्या स्मारकाचा प्रश्न इतका रखडला नसता असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले होते। ही टीका उद्धव समर्थकांना खूप झोंबली। त्याचे पडसाद 48व्या दसरा मेळाव्यात उमटले। बाळासाहेबांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत। या कार्यक्रमासाठी मनोहर जोशी शिवाजी पार्क मैदानावरील व्यासपीठावर येताच सभेत उपस्थित शिवसैनिकांनी मनोहर जोशी चले जाओ, मनोहर जोशी हाय हाय अशा घोषणा द्यायला सुरुवात केली। आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीत जोशींना हा पहिलाच अनुभव होता। आपल्याच कार्यकर्त्यांकडून अपमानित झालेल्या जोशींनी मग स्टेजवरून काढता पाय घेतला। यानंतरही जोशी शिवसेनेच्या कार्यक्रमात यायचे, पण मग त्यांचं पूर्वीसारखं मन रमलं नाही।
बाळासाहेब ठाकरेंची तहाय्यत निष्ठा राखलेल्या एका ज्येष्ठ नेत्याचा असा अवमान होत असताना उद्धव ठाकरे गप्प का बसले असा प्रश्न त्यावेळी जुने शिवसैनिक विचारत होते. नंतर एकनाथ शिंदेंनी जेव्हा शिवसेनेत बंड करून एक गट आपल्यासोबत नेला, त्यानंतर मात्र जोशींच्या अवमानाबद्दल पुन्हा पुन्हा शिंदे गटाकडून जाब विचारला गेला. शिवसेनेतून बाहेर गेलेले राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदे हे शेवटपर्यंत मनोहर जोशींशी चांगले संबंध ठेवून होते. 23 फेब्रुवारी 2024 रोजी जोशी यांचं निधन झालं. आता त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन भाजप व शिंदे सेनेनं आम्ही जुन्या शिवसैनिकाचा सन्मान करतो हे दाखवून देत उद्धव ठाकरे यांना डिवचलंय. खरी शिवसेना कुणाची हा प्रश्न सातत्यानं उपस्थित होतो. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला चांगलं यश मिळालं. राज्यात शिंदे सेना सत्तेत आली. निवडणूक आयोगानं शिवसेना नाव व चिन्ह त्यांच्याकडे दिलं. त्यामुळे खरे बाळासाहेबांचे वारस आम्हीच हे शिंदे सातत्यानं सांगत असतात. तर शिंदेंनी आमचा पक्ष व माझा बाप सोडून नेला अशी टीका उद्धव ठाकरे हे सातत्यानं करतात. मात्र ज्या उद्धव ठाकरेंसमोर ज्येष्ठ शिवसैनिकाचा अपमान झाला, त्याच मनोहर जोशी यासारख्या नेत्याला आम्ही देशाचा सर्वोच्च पद्मभूषण पुरस्कार दिलाय. आम्ही केवळ परिवाराचं राजकारण करत नाही, तर बाळासाहेबांवर निष्ठा असणाऱ्या सच्चा शिवसैनिकाचा गौरव करतो, त्यांच्या पाठीशी उभा राहतो. हा संदेश शिंदे सेना व भाजपनं या पुरस्काराच्या निमित्तानं जनतेला दिलाय असा याचा अर्थ काढला जातोय. आता यापुढेही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचं राजकीय भांडवल करताना हे दोन्ही सत्ताधारी या निर्णयाचा फायदा घेणार यात काही शंका नाही. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या निर्णयाचा प्रचार करून आम्हीच सच्च्या शिवसैनिकांचा सन्मान करतो हे एकनाथ शिंदे व त्यांचे नेते ठासून सांगतील. यातून उद्धव ठाकरेंकडे राहिलेले उरले सुरले शिवसैनिक व हिंदुत्ववादी मतदार आपल्याकडे खेचून आणण्याची खेळी भाजप व शिंदे सेना करेल यात शंका नाही. उद्या बाळासाहेब ठाकरे यांनाही मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी मोदी सरकारनं मान्य केलीच, तर शिवसेना प्रमुखांवरचा राजकीय हक्क ही गमावून बसण्याची नामुष्की उद्धव ठाकरेंवर आल्याशिवाय राहणार नाही. असं केल्यास उद्धव ठाकरेंना उद्ध्वस्त करण्याच्या डावपेचातील मोदींचा तो राजकीय मास्टर स्ट्रोकच असू शकतो.